जित पाटील, चला दोन्ही संघाला आमच्या समालोचन पॅनलमधील बेस्ट ऑफ लक. राईट नंबर षटकातील पहिला चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स जरूर झाला होता, मात्र पॅडला स्पर्श जरूर झालाय. एक सिंगलच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. पूर्ण स्पोर्ट पूर्ण टीम त्या धाव फलकावरती एक धाव निश्चित आपल्याला पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोमांचक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बिग डॅडी 47 आयोजित बड्डे बॉय रेहान चषक 2022 च हे आयोजन. पुन्हा एकदा लॉंग रनअप न राईट मोर द विकेट. जित पाटील षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. आणखी एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती दोन्ही आकड्यावरती. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये बघूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. गावदी वडगर टीम समोर पूर्ण स्पोर्ट पूर्ण टीम या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाली आहे. आकाश आणि प्रणय सलामीची जोडी. यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक आणखी सिंगल धाव. पॉवरप्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जित पाटील काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकले. त्यांनी तिन्ही चेंडूचं जर विश्लेषण या ठिकाणी केलं तर प्रत्येक चेंडूवरती सिंगलच्या स्वरूपामध्ये एक धाव आले. धाव संख्या 3 वरती जाऊन पोहोचते. यावेळेस सुजित चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. अतिशय देखणा स्ट्रोक बाय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणयच्या बॅट मधून निघाला हा षटकार. प्रणय नावाचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. धावा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वरती. यावेळेस चेंडू ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत निश्चितच एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं टीमची धाव संख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते. यस या ठिकाणी नो बॉल. लाल बत्ती जलती हुई मैदान के अंदर. +1 या 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या आज जाऊन पोहोचते ती 11 वरती. आणि फीट सुद्धा असेल. गुडाडोले पहाणेट कारण पुढचा चेंडू आहे. फीटचा फायदा उचलला जाईल का. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा सज्ज होतोय दीप जित पाटील. हो फीटचा चेंडू होता मात्र फायदा उचलू शकला नाही आकाश खेळाडू. स्विंग अँड मिस डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे 11. पॉवरप्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जित पाटील करणं. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल या ठिकाणी पकडला गेलाय. तर नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक मायबापांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो आपण पाहतोय बिग डॅडी ग्रुप आयोजित द बड्डे बॉय रेहान चषक 2022 हे भव्य दिव्य असं आयोजन. एकंदरीत पाहिलं तर एका बाजूला पाहिलं तर वडगड संघ ते एका बाजूला पूर्ण या 2 संघामध्ये आपण मॅच पाहतोय. वडगड संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि पूर्ण संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकंदरीत गुणतालिकेवरती धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 11 धावा.
तर जित पाटीलनं नक्कीच चांगला प्रयत्न केला होता गोलंदाजी करत असताना. एक षटकार देखील त्याच्या गोलंदाजीवर आला होता. अगदी पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये त्याने 11 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज पाहिला तर यज्ञेश आलाय. प्रणय आणि प्रतीक आपण दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्राईकला असे प्रणय, नॉन स्ट्राईकला प्रतीक. तो आताच मात्र दाखल झालाय कारण आकाश हा फलंदाज बाद झाला होता. गोलंदाज यज्ञेश आपल्या षटकडे पुढील चेंडू. गोलंदाज यज्ञेश आपल्या षटकडे पुढील चेंडू. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र स्विच करण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू टाकला गेलाय. अगदी पाहिलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती केली आहे. गोलंदाज यज्ञेशनं खूप चांगला चेंडू टाकला होता. अगदी पाहिलं तर स्विच करण्याचा प्रयत्न राहिला होता. अगदी चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते फलंदाज आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय यज्ञेश हा गोलंदाज. अगदी पाहिलं तर जोरदार हवा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आणि हवेचा फायदा घेताना दिसेल फलंदाज. अगदी पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये देखील दुपारच्या सत्रामध्ये आपण या मैदानामध्ये हवेचा जोर पाहिला होता. पुन्हा एकदा गोलंदाज यज्ञेश. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र गेलाय. शतरक्षक आहे तिथे पॉईंट क्षेत्रामध्ये. अगदी कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये पाहिलं तर तोपर्यंत एक धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 12 या आकड्यावर. अगदी पाहिलं तर या षटकाची सुरुवात खूप चांगली राहिली आहे यज्ञेशच्या गोलंदाजाची. अगदी पाहिली तर लेफ्ट हँड गोलंदाजी करत असताना राऊंड विकेटनं खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे या गोलंदाजानं. पुन्हा एकदा यज्ञेश लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. इथे पाहिलं तर विकेट केला चेंडू. या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग क्षेत्रामध्ये येतोय. शतरक्षक चेंडू खाली झेल घेण्याचा प्रयत्न. झेल सुटलाय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. इथे जर पाहिलं तर लॉंगर मध्ये शतरक्षक आले होते आणि झेल सुटलाय. अगदी असं वाटलं होतं की झेल व्हायला हवा होता. जजमेंट चुकलं होतं शतरक्षकाचं आणि झेल सुटलाय. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 14 या आकड्यावर. प्रत्येकने मात्र नक्कीच ब्रिगेड केला होता परंतु उंची जास्त आणि लांबी कमी मिळाली होती. या चेंडूवर अगदी 2 धावा मिळाल्या तर संधी निर्माण करून दिली होती यज्ञेशच्या गोलंदाजानं. अगदी पाहिलं तर पुन्हा एकदा यज्ञेश आपल्या षटकडे पुढे चेंडू. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. इथे देखील पॅचची एज लागली आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 4 धावांसाठी जाऊन पोचली आहे ती 18 या आकड्यावर. यावेळेस पाहिलं तर बॅटचा एज लागला होता. शतरक्षक होते फ्लाइंग स्लिपला. अगदी पडल्यानंतर चेंडूनी कर्विलिनियर मोशन घेतलाय आणि चेंडू अगदी गेला होता डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज यज्ञेश आपल्या षटकडे पुढील चेंडू. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं प्रतीकसाठी. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न अनपेक्षितपणे चेंडूने उचली घेतली होती. अगदी पाहिलं तर पडल्यानंतर चेंडू राईज झाला होता. टॉस झाला होता. अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु लाईन मध्ये नव्हता हा फलंदाज आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेलाय यज्ञेशच्या माध्यमातून. यज्ञेश मात्र आपली कला दाखवतोय. आपल्याकडे असलेली गुणकौशल्य गोलंदाजीमध्ये दाखवत असताना हा गोलंदाज अफलातून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा यज्ञेश लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. इथे देखील स्लॉट मध्ये दिलाय. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 6 धावांसाठी षटकार. जी शिकारी यांचं आगमन होतोय त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
या क्रीडा स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 30 गोलंदाज जर पाहिलं तर यश आलाय बॉलिंग ट्रॅकवर. अगदी पहिलं तर षटक क्रमांक पहिलं जीतनं टाकलं होतं. खूप चांगली गोलंदाजी केली होती जीतनं. तब्बल 11 धावा दिल्या होत्या आणि एक गडी देखील बाद केला होता. परंतु यज्ञेशच्या गोलंदाजीवर थोडंसं आक्रमण झालंय. तब्बल 13 धावा खर्च केल्यात यज्ञेशनं. यश आपल्या षटकाकडे पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं. षटक क्रमांक 30 प्रगतीपदावर सुरू असताना इथे पाहिलं तर डान्सिंग डाऊनचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता. इट्स अ वाईट. पंचामाला दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. एका धावेनं आणखीन एका धावेची भर पडली आहे. पलकावर धावा झाले त्या 25 धावा. इथे पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू होता. फलंदाज डान्सिंग डाऊनचा फटका खेळण्यासाठी तयार होता. परंतु यावेळेस गोलंदाजानं ओळखलाय आणि शरीरापासून दूर ठेवला आणि अगदी अवंतरच्या स्वरूपात ही धाव मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज यश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू प्रणयसाठी. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे सरसावले होते फलंदाज परंतु फुलर लेनचा चेंडू होता. कुठेतरी भन्नाट वेग होता या चेंडूवर आणि अगदी पाहिलं तर खूप चांगला चेंडू टाकला गेला. एक निर्धाव चेंडूची समाप्ती. आणि यावेळेस जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल यश या गोलंदाजाचं, कारण त्यांनी फलंदाजाला रीट केलं होतं. अगदी रीट केलं आणि शरीरापासून दूर ठेवलाय. खोलवर टापाला चेंडू ठेवला होता आणि चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले नव्हते फलंदाज प्रणय आणि अगदी निर्धाव चेंडू पाहतोय आपण. पुन्हा एकदा गोलंदाज. फुलटा चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट चेंडू व्यवस्थित येत नाहीये. मिड विकेट रिजनला चेंडू जाते. डीपमधून शतरक्षक येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावर. या षटकामध्ये पाहिलं तर मोठा फटका येत नाहीये परंतु एकेरी दुहेरी धाव घेतली जाते, कारण धावपळ हलट ठेवण्याचं काम केलंय आतापर्यंत पूर्ण संघानं. कारण त्यांना माहिती आहे वडगड संघ बलाढ्य संघ आहे आणि या संघासमोर खेळायचे असेल तर जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज यश पाटील. इथे पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये शतरक्षक आहे. कोणत्या प्रकारे चुकी करणार नाही आहे आणि फलंदाज प्रणय बॅक टू द पेव्हिलियन. आणखीन एक धक्का टीम पूर्णाला. बिग डॅडी पाये आणि भाटाळे संघाचा कर्णधार, रुद्र इलेव्हन खारबाव संघाचा कर्णधार आणि नागरे संघाचा कर्णधार. आपण त्वरित मंचावर यायचा. या ठिकाणी चिठ्ठ्यांचा कॉल केला जाईल. नागरे संघाचा कर्णधार, भाटाळे संघाचा कर्णधार आणि रुद्र इलेव्हन खारबाव संघाचा कर्णधार आणि बिग डॅडी पाये संघाचा कर्णधार. आपण त्वरित मंचावर या. या ठिकाणी चिठ्ठ्यांचा कॉल केला जाईल आणि विजयी संघ जो होईल त्यांचा देखील चिठ्ठीचा समावेश त्यामध्ये करण्यात येईल. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र फटका चांगलाय. अगदी चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 6 धावांसाठी. खेळलं डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 33 या आकड्यावर. खूप चांगला फटका आलाय फलंदाज प्रतीक बाटमधून. अगदी पाहिलं तर स्लॉटमध्ये चेंडू होता आणि सरळ ब्लेडनं या ठिकाणी जर पाहिलं तर फटका सज्जवला होता प्रतीकनं. पुन्हा एकदा यश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न राहिला होता आणि बॅटची एज लागली आणि फलंदाज प्रतीक मात्र बाद होतोय. तर नक्कीच पाहिलं तर प्रतीक मात्र बाद झाला. अगदी पाहिलं तर बॅटची एज लागली. धावसंख्या झाली आहे ती 5 चेंडू टाकून झालेल्या आहेत. तर 5 चेंडूचा खेळ झालाय. तर नक्कीच पंचांनी देखील बॉल मोजायचे आहेत, लक्षात ठेवायचं आहे.
तर नक्कीच पंच पाहिलं तर सुनील रायकर आणि ललित देवळीकर पंचांच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा यश आपल्या षटकडे पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ना. स्ट्राईकला पाहिलं तर भूषण हा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. इथे पाहिलं तर आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न मिड विकेट रिझनमध्ये चेंडू जातोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर येईल एकदा मिळाली दुसऱ्या गाण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपात भूषण मात्र बाद होतोय. आणखीन एक धक्का टीम पूर्ण्याला.
तर नक्कीच पाहिलं तर पहिला सामना होईल तो जय ब्राह्मणदेव भाटाले विरुद्ध रुद्र इलेवन खारबाव या दोन संघामध्ये. तदनंतर बिग डॅडीज पाये विरुद्ध बिग डॅडी 47 नागले या दोन संघामध्ये सामना. अगदी पाहिलं तर बिग डॅडीज पाये आणि बिग डॅडी असा उल्लेख थोडासा वेगळा राहतो. तर या संघामध्ये सामना पाहायला मिळेल. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाईल जय ब्राह्मणदेव फाटाले आणि रुद्र इलेवन खारबाव या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठावर यायचं. या ठिकाणी टॉस केला जाईल. जय ब्राह्मणदेव फाटाले संघाचा कर्णधार आपण या व्यासपीठावर या आणि तसेच रुद्र इलेवन खारबाव संघाचा कर्णधार टॉस करण्यात येईल. तर नक्कीच जय ब्राह्मणदेव फाटाले संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. रुद्र इलेवन खारबाव संघाचा कर्णधार या इथे. सुरेश पाटील आपण या लवकर या. तर नक्कीच टॉस करण्यासाठी या ठिकाणी दोन कर्णधार पाहतोय. प्रणय पाटील आपण पाहतोय आणि जय ब्राह्मणदेव भाटाले संघाचा कर्णधार. तर नक्कीच मंचावर उपस्थित असलेले तर नक्कीच नरेश शिकारी आणि शशिकांत देवळीकर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. 4 षटकांचा सामना असेल, लक्षात ठेवायचं दोन्ही कर्णधारांना. तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय नरेश शिकारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय खारबाव आणि जय ब्राह्मणदेव भाटाल या दोन संघामध्ये. तर टॉस जिंकलाय खारबाव संघानं आणि निर्णय कालवायचे प्रणय. तर नक्की शतरक्षण स्वीकारलेलं टॉस जिंकून खारबाव संघानं शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि जय ब्राह्मणदेव भाटाले संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. यानंतर पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दीपक पाटील आणि अगदी पाहिलं तर संजोग हे दोन फलंदाज आपण पाहतोय. आणि पहिला चेंडू जर षटक क्रमांक पहिलं गोलंदाज पाहिलं तर आकाश यानं पहिला चेंडू नो टाकलाय आणि चौकार गेलाय पुन्हा एकदा. आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल, लक्षात ठेवायचं आहे. आकाश आपल्या षटकडे पुढे चेंडू दीपक पाटीलसाठी. आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी जर पाहिला तर स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 4 धावांचा
तर अगदी पाहिलं तर पॉईंटच्या डोक्यावरून अगदी स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला, कारण चेंडूला स्लाइस केलं होतं अगदी पॉईंटच्या डोक्यावरून आणि 4 धावांसाठी हा चेंडू गेला होता. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावर. आणि या षटकामध्ये आता मात्र खूप महागला ठरलाय गोलंदाज आकाश. एकंदरीत पाहिलं तर एक निर्धाव चेंडू टाकला होता, जरूर असं वाटलं होतं की चांगला कमबॅक करेल, परंतु पुन्हा एकदा जर पाहिलं तर थोडासा उचली घेणारा चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि एक चांगला पंच पाहायला मिळाला, एक स्लाइसचा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू अगदी 4 धावांसाठी गेला होता. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावर. दीपक पाटील वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स प्लेयर वडगड संघाचा असं संबोधलं जातो. सातत्यानं व्यावसायिक क्रिकेटचा देखील अनुभव असलेला खेळाडू अर्थातच दीपक पाटीलला मित्रांनो आपण पाहतोय. इथे पाहिलं तर खोलवा टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस मात्र चॉक करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपमध्ये शतरक्षक होते, डायरेक्ट हिट केला असता तर नक्कीच या ठिकाणी विकेट प्राप्त झाली असती, परंतु एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावर. यावेळेस मात्र संधी निर्माण झाली होती, परंतु डायरेक्ट हिट करणं खूप गरजेचं होतं त्या शतरक्षकाला, कारण पाहिलं तर संजोग हा फलंदाज होता त्या ठिकाणी डेंजर झोनमध्ये, परंतु अतिशय चपलतेने एक धाव कंप्लीट केली गेली आहे या 2 खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज पाहिलं तर आकाश राईट आर्म ओव्हर द विकेटनं संजोगसाठी. तर नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय बिग डॅडी ग्रुप आयोजित बर्थडे पर रेयान चषक 2022 हे भव्य दिव्याचं आयोजन. इथे पाहिलं तर खूप चांगला चेंडू समर सापडलाय, पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय टीम गावदेवी वरगडला. अगदी पाहिलं तर समोर सापडला, पायचीच्या सुरुवात पहिला धक्का बसतोय टीम गावदेवी वडगरला, कारण संजोग बाद झालाय आणि ज्या भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता ना, कुठेतरी वेगामध्ये बीट झाला होता फलंदाज संजोग आणि चेंडू जाऊन पायावर आदळला आणि समोर सापडलाय. न्यू बॅटरला मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अगदी पाहिलं तर रोहित हा फलंदाज. यावेळेस पाहिलं तर चांगली धावसंख्या गुणतालिकेवरती आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि अगदी पाहिलं तर 42 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना 1/17 धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान षटक क्रमांक 2 भूषण आलाय, स्ट्राईकला असेल दीपक पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण आलाय राईट आर्म. तर अगदी पाहिलं तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, एका बाजूला भूषण एका बाजूला रोहित. दीपक पाहायला मिळते, भूषण गोलंदाजी मार्कवर आहे मैदानावर. जर पाहिलं तर दीपकच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत, खूप चांगला क्रिकेट खेळलेत, कारण अगदी पाहिलं तर कलात्मक क्रिकेटचा आविष्कार त्यांनी दाखवलाय, कारण लेट कटचे फटके पाहायला मिळाले, स्लाइसचे फटके पाहायला मिळाले. अगदी पाहिलं तर क्लास दाखवत असताना दीपक पाटील खूप चांगली फलंदाजी करतोय. दरम्यान षटक क्रमांक 2 भूषण आलाय. अगदी पाहिलं तर 2 संघ आपण पाहतो, एका बाजूला पूर्णा संघ तर एका बाजूला वडगर. या 2 संघामध्ये सुरू असलेला सामना. भूषण बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेट ना दीपक पाटील साठी. इथे पाहिलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अगदी पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता आणि खूप चांगला चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय भूषणा गोलंदाज. अशाच प्रकारे चांगली गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजांना मोठे पटके मारण्यापासून वंचित ठेवावे लागेल, निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि विकेटी घ्यावे लागेल. या मॅचमध्ये पूर्ण संघाला कमबॅक करत असेल तर चांगली गोलंदाजी होणं खूप महत्त्वाचं असेल. हा षटक खूप निर्णायक असेल. तर या षटकामध्ये कमी धावा आल्या ना तर नंतर 2 षटकामध्ये कुठेतरी दबाव पाहायला मिळेल वडगड संघावर, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल एका बाजूला पूर्ण संघाला. यावेळेस पाहिला तर हॉपस्टमच्या बाहेर जाणार चेंडू होता, इट्स अ वाईट. पंच सुनील रायकर दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावर. कुठेतरी पहिला चेंडू चांगला टाकला आणि इथे जर पाहिला तर वेगात वाढ करण्याचा प्रयत्न, दिशाहीन चेंडू होता, अगदी ऑफस्टमच्या बाहेर जाणारा.
आणि पंच या ठिकाणी दर्शवतात की वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा भूषण, यावेळेस जर पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेटनं सुरुवातीला राऊंड द विकेटनं आलं होते. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू आहे. पुन्हा एकदा वाईड पंच दर्शवतात. इथे मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू खूप चांगला टाकला, तदनंतर सातत्याने 2 वाईट चेंडू पाहायला मिळतात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावर. पुन्हा एकदा भूषण, यावेळेस पाहिलं तर दोन्ही बाजूने गोलंदाजी करतोय. सुरुवातीला राईट आर्म राऊंड द विकेट आले होते, तदनंतर ओव्हर द विकेट आले. पुन्हा एकदा लाईन चेंज करत असताना सुरुवातीचा चेंडू राऊंड विकेट मध्ये टाकत असताना चांगला टाकला होता भूषणनं. भूषण राऊंड विकेटनं इथे पाहिलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, असं वाटलं होतं की पहिला चेंडू टाकला होता तसाच चेंडू पडलाय की काय. अगदी तशाच पद्धतीने चेंडू टाकलाय आणि फलंदाज देखील स्विच हिट खेळण्यासाठी गेले होते. त्याने पहिल्या चेंडूवर देखील असाच फटका प्रयत्न केला होता आणि यावेळेस मात्र भूषणनं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलाय. चांगला चेंडू टाकलाय. दीपक पाटील मात्र निर्धाव चेंडू खेळतोय. सातत्यानं दुसरा चेंडू निर्धाव त्याच्या बॅट खेळताना आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज लागला होता परंतु पाहिलं तर थर्डमॅन रिझन मध्ये, डीप थर्डमॅन रिझन मध्ये शतरक्षक आले होते आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण, धावसंख्या झाली आहे ती 20 या आकड्यावर. स्ट्राईकला रोहित हा फलंदाज. भूषण राईट आर्म राऊंड विकेटनं रोहित साठी. यावेळेस पाहिला फुल टच चेंडू, चेंडूला फ्लिक केलाय, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 6 धावांसाठी षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावर. यावेळेस पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता, चेंडूला फक्त फ्लिक केला, चेंडूला पाठवलाय अगदी 6 धावांसाठी. खूप चांगला फटका आला रोहितच्या बॅटमधून, कारण गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला आणि अगदी फक्त चेंडूला दिशा दिली. खूप चांगला फटका होता, अगदी टायमिंगचा वापर केला आणि 6 धावांसाठी चेंडू गेला होता. खूप चांगला फटका आलाय रोहितच्या बॅटमधून. रोहित आपला क्लास दाखवत असताना, कारण अशा फटक्या खेळण्यासाठी तुमच्याकडे टायमिंग असतो, खूप गरजेचं असतो आणि काय जबरदस्त टाइम केला होता त्या फटक्यावर. तर नक्कीच पुन्हा एकदा भूषण मात्र या षटकामध्ये सुरुवातीला एक निर्धाव चेंडू, तदनंतर वाईट चेंडू, तदनंतर चांगलं कमबॅक केलंय. आता मात्र षटकार आलाय भूषणच्या गोलंदाजीवर. षटक क्रमांक 2 सुरू असताना आतापर्यंत गुणतालिकेवरती धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. पुन्हा एकदा भूषण राईट आर्म राऊंड विकेटनं रोहित साठी. यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. खूप चांगला चेंडू होता, पडल्यानंतर चेंडू अँगल बनवतोय आणि बाहेरच्या दिशेने वळतोय. कारण राऊंड विकेटमध्ये गोलंदाजी टाकत असताना नैसर्गिकरित्या अँगल तयार होत असतो आणि कुठेतरी त्या अँगलचा वापर करताना गोलंदाज, आणि अगदी पाहिलं ना तर फलंदाज निर्धाव चेंडू खेळतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता, चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅटमधून अगदी एक चांगला फटका येतोय 4 धावांसाठी. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत पाहिलं तर 30 या आकड्यावर. अजूनही जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 12 धावांची आवश्यकता आहे, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 17 धावा आल्या, तदनंतर भूषण याच्या षटकामध्ये 13 धावा आल्या. एकंदरीत गुणतालिकेवरती धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी
12 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक बॉल मागे धावा करावी लागेल टीम गावदेवी वडगडला. तर मित्रांनो आपण पाहतोय बिग डॅडीज ग्रुप आहे आयोजित द बड्डे बॉय रेयान चषक 2022 हे भव्य दिवस आयोजन. अगदी पाहिलं तर आपल्याला 2 स्टँड पाहायला मिळतात. अगदी पाहिलं तर रेयान बड्डे बॉय स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय, त्यानंतर राजा पाटील स्टँड, त्यानंतर टॉस बॉक्स पाहिलं तर बिग डॅडीज ग्रुप 47 आपण जर पाहिलं तर प्रवीण गुप्ता यांच्या नावानं टॉस बॉक्स आपण पाहतोय. तसे अनेक कट्स आउट्स आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारे मैदान सजवलं आहे बिग डॅडीज ग्रुपनं. आता मात्र 12 चेंडू म्हणजे 12 धावांची आवश्यकता, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये खूप चांगल्या धावा आल्या. इथे मात्र गोलंदाज पाहिलं तर धीरजला कमबॅक करावा लागेल. जर या षटकामध्ये कमी धावा आणि विकेट मिळाला ना तर कुठेतरी पूर्ण संघ या मॅचमध्ये कमबॅक करेल. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके मारण्यापासून फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल, निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि विकेटही घ्याव्या लागतील. आणि या षटकामध्ये धीरजला त्या प्रकारे कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. धीरज राईट आर्म राऊंड विकेट नाव दीपक पाटीलसाठी. इथे मात्र स्विचिटचा फटका, काय फटका सजवलाय, लाजवाब फटका. चेंडू मात्र जातोय 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 6 धावांसाठी षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावर. काय चांगला फटका सजवलाय. सुरुवातीला 2 वेळा फटका ट्राय केला होता दीपक पाटीलनं आणि 2 वेळा फटका फसला होता, परंतु या वेळेसला खूप चांगला फटका आलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतलाय दीपक पाटीलनं आणि काय अफलातून फटका सजवलाय आणि 6 धावा मिळाल्या. आता मात्र फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट वडगरला. आणि पूर्ण संघ मात्र कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळते. ज्या धीरजवर विश्वास दाखवला त्या धीरजने पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केलाय. अगदी पाहिलं ना तर या षटकामध्ये विकेट घेणं खूप महत्त्वाचं होतं आणि चेंडू निर्धाव टाकणं देखील महत्त्वाचं होतं, परंतु दीपक पाटील आहे तो कुठे मागे थांबणार आहे. त्याच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय. काय जबरदस्त फटका आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज धीरज राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस पाहिला तर बॅकफुटला जाऊन या ठिकाणी चेंडूला खेळलाय, स्टेअर केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपमध्ये शतरक्षक आहेत. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावर. तर नक्कीच खूप चांगला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला दीपक पाटीलच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा संधी मिळाली ना तेव्हा तेव्हा मोठा फटका खेळलेत आणि जेव्हा जेव्हा चांगला चेंडू टाकलाय तेव्हा एकेरी दुहेरी धाव देखील त्याच्या माध्यमातून घेतली गेली आहे. तर नक्कीच मित्रांनो अनुभव आहे आणि तो अनुभव दाखवत असताना यावेळेस पाहिला तर पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. खूप चांगला चेंडू होता आणि अगदी पाहिलं तर रोहित पूर्णपणे बीट झाले होते आणि वेग देखील भन्नाट होता या चेंडूवर आणि रोहितचा फुटवर्क नव्हता या चेंडूवर. अगदी पाहिलं तर चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले नव्हते आणि एक निर्धाव चेंडू टाकलाय धीरजनं. पुन्हा एकदा धीरज आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट रोहितसाठी. यावेळेस पाहिलं तर चेंडूला थोडीशी फ्लाईट दिली होती आणि अगदी पाहिलं तर बॅटची एज लागली आणि फलंदाज रोहित बॅक टू द पेव्हिलियन. आणखीन एक धक्का टीम वडगरला. तरी सामना खुला झाला होता. सामन्याला कल्लाटणी देणार तो षटकार होता आणि आता जर इक्वेशन पाहिलं ना तर येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता वडगरला. पुन्हा एकदा धीरज आपल्या षटकडे पुढील चेंडू
राईट आर्म ओव्हर द विकेट न सहयोगसाठी. यावेळेस मात्र भिरकावून दिलाय चेंडूला, पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी एम एस धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय आणि गावदेवी वडगड संघ विजय संपादन करतोय. आणि एका बाजूला पाहिलं तर पूर्ण संघ पराभूत होते. हार्ड लक पूर्ण संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी वडगर. बॉल फेक पहिला सांग. ओय ओय सुनादलची बॉल किती जुना. तर या मॅच